भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न। सेवेतून उजळली स्मृतींची ज्योत। दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देवानंद पवार फाउंडेशन, सखी रिया सायकल आणि पवार परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं हिवरा खुर्द मारुतीपेठ वाडी या ठिकाणी करण्यात आलं होतं। हिवरा खुर्द येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर गाडी होते, तर मारुतीपेठ येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शैलेजाताई गवई होत्या। माजी सरपंच नितीन काळे, प्रकाश ताजने, पोलीस पाटील सुनील काळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। तर हिवरा खुर्द येथे प्रमुख पाहुणे म्हणून संजय पुरे या कार्यक्रमाचे प्रस्ताव विष्णू वाकळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केलं। कैलासवासी श्रीमती दराबाई पवार यांच्या पुण्यस्मृती निमित्त पवार परिवाराच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आला। डोळ्यांचे आजार ओळखणं, आवश्यक उपचार उपलब्ध करून देणं आणि गरजू रुग्णांना या शिबिरादरम्यान तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या तपासणी दरम्यान 3 पेक्षा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेत। अधिक रुग्ण पात्र ठरले तर 1000 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। कैलासवासी श्रीमती दराबाई पवार या पवार परिवारासाठी केवळ आजी नव्हत्या, तर त्या संस्काराची गंगोत्री, मायेचा अखंड झरा होत्या। त्यांचं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची त्यांची वृत्ती या शिबिरामागील प्रेरणास्थान ठरली। दुसऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसता आलं तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे, हाच त्यांचा जीवनाचा दूरदृष्टिकोन होता। त्याच अमृतवाणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्यांच्या नात ॲडव्होकेट कुमारी माधुरीताई देवानंद पवार यांनी या सेवा यज्ञाचा संकल्प केला। शिबिरातूनच प्रत्यक्षात उतरला। या शिबिरामुळे एका ज्योतीनं उजळतात अनेक पंथ्या हा भाव प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न माधुरी पवार यांनी केला असून आजींच्या पुण्यस्मृतींना उजाळा देत दृष्टीदानाचा सेवा यज्ञानं खऱ्या अर्थानं समाजातील असंख्य गरजूंना नवी उमेद आणि नवजीवन दिलं असल्याची चर्चा जानेफळ परिसरामध्ये चर्चिली जात आहे।